मी प्रमोद भाई शिंदे मनशक्ती केंद्रामध्ये गेली 57 वर्ष माझा निवास आहे आणि मी आता इथे कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. नमस्कार. आज आपण सगळेजण अक्कलकोटला पदयात्रेसाठी निघालेले आहात. आजच सकाळी गुरुजींची प्रद्युम्न सरांची भेट झाली आणि त्यावेळेला आठले गुरुजी म्हणजे स्वामी सखा यांना आम्ही ज्यावेळेला भेटलो होतो त्या सगळ्या आमच्या जागृत झाल्या. सुमारे 7-8 वर्षापूर्वी आम्ही वाडीवर आलो होतो बदलापूरला. त्याच्या आधी 2-3 वेळेला त्यांच्याशी आमची भेट झाली होती. ते असेच पदयात्रेला जायचं आहे त्यावेळेला एकदा ते आपल्या मनशक्तीच्या प्रांगणात आले होते आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. परंतु ते स्वतः सेवा घेण्याच्या मध्ये फारसे उत्सुक नसायचे. ते म्हणायचे मला स्वावलंबनच करू द्या. मला ती आठवण आहे आणि अगदी साधा त्यांचा आहार असायचा हे मला आठवतं आहे. आठले गुरुजी मनशक्तीच्या प्रांगणात आले होते त्याची आठवण झाली. ते ज्यावेळेला पदयात्रेसाठी निघायचे त्यावेळेला आम्हाला त्यांना भेटण्याची संधी निर्माण झाली होती आणि सेवा करण्याची संधी निर्माण झाली होती. पण त्यांना सेवा घेणं आवडायचं नाही एवढं मात्र मला आठवतं आहे. त्यानंतर आमची भेट झाली ती बदलापूरला आपल्या वाडीवर झाली होती. तिथलं जी सगळी निर्मिती त्यांनी केलेली आहे त्या निर्मितीमध्ये मला प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी ध्यानासाठी आणि साधनेसाठी निर्माण केलेली विशिष्ट परिस्थिती. त्यांनी आम्हाला दाखवलं की ज्या ठिकाणी मुख्य स्थानामध्ये ध्यानस्थानामध्ये ध्यानासाठी बसण्याची जागा आहे तिथपासून एक तांब्याची पट्टी त्यांनी लांबपर्यंत नेलेली आहे शक्तिस्थानापर्यंत. तुम्हाला माहिती आहे का ती आम्हाला त्यांनी दाखवली आणि आम्हाला आमच्या स्वामीजींची त्यावेळेला आठवण झाली. कारण स्वामी विज्ञानानंद मनशक्तीचे संस्थापक त्यांनी याच पद्धतीची एक साधना करून घेतली होती साधकांकडनं. म्हणजे साधक त्यावेळेला एका बाजूला ध्यानाला बसायचे पण त्यांच्या शरीराला स्पर्श झालेली एक तांब्याची तार किंवा पट्टी स्वामीजींच्या तपस्थानात जायची आणि तिथे स्वामीजी त्याच्यावर साधनेची प्रक्रिया करायचे. ते मी गुरुजींशी बोललो होतो. ते म्हणाले हो, शक्तीची निर्मिती आणि त्यानंतरची देवाणघेवाण होताना ह्या गोष्टी आवश्यक असतात. आम्ही वाडीमध्ये त्यांना भेटलो. त्यानंतर त्याच्यापासून थोड्या अंतरावर त्यांचं निवासस्थान आहे, बरोबर आहे ना, तिथे आम्ही गेलो होतो. सगळेजण बसले होते, बरेच बाहेरचे लोक होते आणि त्यांना स्वामीजी विचारत होते काय आहे काय नाही. लोकही आपल्या कौटुंबिक अडचणी वैयक्तिक अडचणी सांगत होते. त्यानंतर आम्ही 4-5 जण तर होतोच. आमच्याशी त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्यापैकी एक शिष्य कोणीतरी म्हणाले की तुमच्या काही अडचणी असतील तर स्वामीजींना सांगा. तुम्हाला म्हणाले सांगा. हा, आम्हाला म्हणाले. गुरुजी म्हणाले हो, ते त्यातले लोक नाही आहेत, हे मनशक्ती स्वामीजींचे लोक आहेत. आणि मग त्यांना माहिती होतं त्याप्रमाणे आम्ही म्हटलं आम्हाला वैयक्तिक काहीही विचारायचं नाही. त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचं जे साहित्य आहे, त्यांची जी साधना आहे त्याच्याबद्दल आम्हाला चर्चा करायची आहे. आणि मग आमची ती आध्यात्मिक चर्चा खूप चांगली रंगली. गुरुजींनाही ते आवडलं. थोडी प्रश्नोत्तरं झाली आमची पण ते त्यांना खूप आवडलं. विशेष गोष्ट म्हणजे त्यांची काही ग्रंथ निर्मिती असं माझी आठवण आहे, बरोबर आहे? हो आहे. काही ग्रंथ त्यांनी आम्हाला दिले सुद्धा होते. त्या साहित्यामध्ये त्यांनी मांडलेले जे विचार आहेत त्या विचारांप्रमाणे त्यांच्या आयुष्याचा आत्ताचा कालखंड जो आहे हा त्यांनी निर्माण केला हे आम्हाला विशेष वाटतंय. एका तऱ्हेने आपल्या सगळ्या एवढ्या मोठ्या निर्मितीतून निवृत्त होणं, स्वतःच त्यांनी सगळी वाडी निर्माण केली. सगळे शिष्य आहेत, सगळ्या प्रकारचं भौतिक जे जे
माणसाला आवश्यक असतं ते सहजतेने उपलब्ध आहे, पण ते सगळं सोडून संन्यस्त वृत्तीने आता ते ब्रह्मानंद महाराज म्हणून संन्यासानंतर ठिकठिकाणी परिक्रमा करतायत. बघा, सामान्य माणसाला भौतिक गोष्टी सोडणं हे सहजतेने जमत नाही, पण भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेलं आहे की गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ आणि त्यानंतर संन्यासाश्रम आहे. गुरुजींनी सगळं गृहस्थाश्रम तर सोडलाच, पण त्यानंतर ते एखाद्या वानप्रस्थीप्रमाणे आचार्याप्रमाणे वाडीवर राहिले होते आणि आता संन्यासाश्रमाच्या नियमाप्रमाणे त्यांनी सगळं काही सोडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कुठेही एका ठिकाणी निवास न करता ठिकठिकाणी ते जात आहेत. आणि त्यांचं हे जे कार्य आहे, त्यांची जी साधना आहे, त्या साधनेला कृतज्ञतापूर्वक त्या त्या ठिकाणचे अधिकारी असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते सन्मानाने त्यांना वागवत आहेत. हा सन्मान त्यांना मिळतोय त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्या तपस्येमुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या साधनेमुळे आणि त्यांच्या संन्यस्त वृत्तीमुळे. तर ही जी संन्यस्त वृत्ती आहे ही स्वीकारणं आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष जगणं हे एवढं सोपं नाही आहे. पण त्यांनी आयुष्याचं तत्त्वज्ञान जे काही स्वतःमध्ये भिनवलेलं आहे त्याप्रमाणे ते जगत आहेत. आणि त्यामुळे आपण म्हटलं पाहिजे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आम्ही त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. नमस्कार. हरिओम.